आज बनवणार आपण घरगुती पद्धतीने खेकड्याची भाजी। त्यासाठी गरम केलेलं तेलात जिरं, वाटण केलेला मसाला टाकायचा आणि चांगल्या पद्धतीने त्याला फिरवून घ्यायचं। स्वच्छ फिरवून धुवून घेतलेली खेकड्याची भाजी, 3च खेकडे फक्त असं स्वच्छ ठेवून घ्यायचं आणि त्यातला उरलेला मसाला परत पाणी टाकून घ्यायचा, परत टाकायचा मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता। आणि हे मसाला, हा रस्सा मसाला आहे आणि हा सुहाना मसाला आहे, हा ग्रेव्ही मसाला आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणताही मसाला घेऊ शकता, पण आम्ही हा घेतलेला आहे चिकन ग्रेव्ही मटन ग्रेव्ही मसाला। आणि याला पण एक वेळा फिरून घ्यायचं। हे चेरी टोमॅटो म्हणजे इकडे महाराष्ट्रात त्याला भेद्रा असं म्हणतात, तर ते पण घेऊ शकता, त्याने टेस्ट चांगली येईल। ते फोडून घेतले, मसाल्यात टाकले, त्यानंतर त्याला पण व्यवस्थित फिरून घ्यायचं। सगळा मसाला भाजीपर्यंत फिरवत राहायचं। कलर आलेला आहे त्याला मसाल्याला, तोपर्यंत फिरवत राहायचं। आणि हे खेकडे स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि नंतर त्याला मसाल्यामध्ये टाकायचं फ्राय होण्यासाठी। हे खेकडे तुम्ही आधी शिजवून घेऊ शकता, उकळून, आणि डायरेक्टही टाकू शकता। आणि डायरेक्ट मसाला टाकून त्याची पूर्ण मसाला भाजलेला आहे। आणि त्याचे खेकड्याचे जे नागे आहेत त्याचे मिक्सरमधून काढलेले ते मसाल्यात टाकून घ्यायचे आणि त्याने रस्सा घट्ट होईल। त्यासाठी तुम्ही ते खाल्लं घेत नाही, त्याच्यामुळे आपण ते मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी जर पाहिजे असेल तर सेपरेट व्हिडिओ बनवून सगळ्या गोष्टीचा। आणि हा पूर्ण मसाला आता भाजून झालेला आहे, पूर्णपणे फ्राय झालेला आहे। चांगलं 15-20 मिनटं मसाला भाजल्यानंतर मसाल्याला फिरून घ्यायचं, वाफ आलेली दिसते आणि चांगलं सुगंधी सुटलेलं आहे। नंतर हे खेकडे परत एकदा त्या मसाल्यामध्ये टाकायचे आणि फिरवत राहायचं। चांगलं मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे। आणि हा कोथिंबीरचा आता किती स्वस्त आहे, किती घेऊ शकता। आणि हे पाणी, आणि अजून याच्यासोबत आम्ही गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। गरम पाणी टाकल्याने काय होईल की तुमच्या रस्स्याला चव येईल। तर अशा पद्धतीने आजची आपली होती खेकड्याची भाजी। भाजीला बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि तर्री पण सुगंधित आहे। मी चम्मचने दाखवतो तुम्हाला, बघा कशी भाजी झालेली मस्त। आणि कितीही जेवण केलं तरी असं वाटणार नाही तुम्हाला की तुम्ही असं काहीतरी खाल्लेलं आहे। जड जाणार नाही आणि काहीच नाही, मस्त भाजी झालेली। अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।